नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RBC टेकच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्यासाठी शासकीय सेवेतील नवनवीन माहिती उपलब्ध करून देत असतो। तर सर्वांना विनंती आहे की आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत एम्समधील नर्सिंग ऑफिसर पदाची सॅलरी। याआधी आपण DMR आणि DHS या विभागातील नर्सिंग ऑफिसर पदाची सॅलरी पाहिलेली आहे। तर आज एम्स नागपूरमधील नर्सिंग ऑफिसर पदाची सॅलरी पाहणार आहोत। यामुळे आपल्याला DHS, DMR आणि एम्समधील सॅलरी तसेच जे अलाउन्स असतात यामधील फरक कळून जाईल। तसेच जे पे स्ट्रक्चर आहे एम्स आणि DHS, DMR याचा सुद्धा फरक आपणास कळून जाईल। तर सुरुवातीला येथे कर्मचाऱ्याचं विवरण दिलेलं आहे, ज्यामध्ये एम्प्लॉई कोड आहे, पॅन नंबर आहे, नेम ऑफ द एम्प्लॉई आहे आणि खाली डिपार्टमेंट दिलेलं आहे जे की नर्सिंग आहे आणि त्याच्या खाली त्या कर्मचाऱ्याची पे लेवल दिलेली आहे जी की लेवल 7 आहे, सेल 3 आहे। DMR आणि DHS मध्ये सुद्धा लेवल 7च आहे, पण इथं सेल 3 आहे। यामध्ये बेसिक असा फरक आहे की DHS आणि DMR मध्ये 35,400 ने बेसिकची सुरुवात होते, तर एम्समध्ये डायरेक्ट 44,900 ने सुरुवात होते। खूप मोठा हा बेसिकमधील फरक आहे। बेसिक बदलला की पुढील सर्व पे स्ट्रक्चर बदलतं, त्यामुळे एम्समध्ये भरपूर अशी स्टार्टिंगची ही सॅलरी आहे, बेसिक पे आहे। त्यानंतर विवरणामध्ये पुढे मंथ अँड इयर दिलेला आहे, म्हणजे मे 2024 मधील ही सॅलरी स्लिप कन्सिडर केलेली आहे। त्यानंतर पुढे प्राण नंबर देण्यात आलेला आहे, संबंधित कर्मचाऱ्याचा प्राण आहे जो की हाईड केलेला आहे। आपण पर्सनल डिटेल्स यात हाईड केलेली आहे। त्यानंतर त्या कर्मचाऱ्याचं डिजिग्नेशन दिलेलं आहे जे की नर्सिंग ऑफिसर आहे। खाली बँक अकाउंट दिलेला आहे आणि त्याखाली GPF नंबर आहे। GPF हा जे कर्मचारी 2005च्या अगोदर जॉईन आहेत त्यांच्यासाठीच लागू होतो, न्यू जॉईनसाठी GPF नाही आहे, त्यांच्यासाठी प्राण आहे। तर खाली सॅलरी डिस्क्रिप्शनमध्ये पे अँड अलाउन्सेस पाहणार आहोत। तर यामध्ये बेसिक पे जो की लेवल 7 46 ग्रेड पेनुसार 44,900 ने स्टार्ट होतो आणि त्यावर एम्स सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर असल्यामुळे सेंटरमध्ये सध्या 50% DA लागू आहे, त्यानुसार 22,450 हा बेसिक पेवरील DA होईल। त्यानंतर पुढे ड्रायव्हिंग अलाउन्स दिलेला आहे 3,600 आणि त्याखाली DA ऑन TA म्हणजे वाहतूक भत्त्यावरील महागाई भत्ता आहे जो की 1,800 आहे। त्यानंतर पुढे HRA देण्यात आलेला आहे, हाऊस रेंट अलाउन्स जो की 12,852 आहे। नागपूर शहर हे Y दर्जाच्या सिटीमध्ये येते, त्यामुळे सध्या 50% महागाई भत्त्यावर 18% एवढा करभाडे भत्ता लागू आहे। त्यानुसार 12,852 रुपये एवढा HRA येथे देण्यात आलेला आहे। आणि पुढे नर्सिंग अलाउन्स दिलेला आहे जो DHS, DMR मध्ये नसतो। येथे नर्सिंग अलाउन्स दिलेला आहे 9,000। याआधी 7,200 एवढा नर्सिंग अलाउन्स होता, पण ज्यावेळेस पण DA 50% होईल त्यावेळेस त्यामध्ये 25% वाढ करावी अशी तरतूद होती, त्यामुळे 7,200 वरून 25% वाढ होऊन 9,000 एवढा नर्सिंग अलाउन्स झालेला आहे जो की DMR आणि DHS मध्ये नसतो। यानंतर पुढे NPS एम्प्लॉयर कंट्रीब्युशन दिलेलं आहे जे की शासनाकडून मिळणारं 14% NPSचं कंट्रीब्युशन आहे, हे 9,429 एवढं ॲड झालेलं आहे। आणि एकूण ग्रॉस सॅलरी आहे जी 1,04,031 एवढी होते न्यू जॉईन एम्स एम्प्लॉईची। तर पुढे टोटल डिडक्शन पाहूत, यामध्ये इन्कम टॅक्सचं डिडक्शन केलेलं आहे 4,200 आणि खाली सेस IT आहे, म्हणजे या 4,200वर 4% सेस लागतो जो 168 रुपये आहे। त्यानंतर पुढे NPS टायर 110% म्हणजे जो आपला बेसिक पे आणि DA आहे याच्या बिर्जेतून 10% NPSची अमाऊंट कपात केलेली आहे जी आहे 6,735। त्यानंतर पुढे प्रोफेशनल टॅक्स आहे, म्हणजे व्यवसाय कर जो की 2500 इयरली असतो, तो मंथली 200 प्रमाणे काटला जातो। त्यानंतर पुढे EHS आहे, जसं आपल्याकडे DHS, DMR मध्ये GIS होतं तिकडे एम्प्लॉई हेल्थ स्कीमसाठी 325 रुपये कपात केलेले आहे। त्यानंतर पुढे NPS एम्प्लॉयर कंट्रीब्युशन जे की 14% इकडे ॲड केलेलं होतं, इकडे कपात करून घेतलेलं आहे। अशी टोटल कपात ही 21,057 रुपये करण्यात आलेली आहे विथ इन्कम टॅक्स। आणि ग्रॉस सॅलरीमधून टोटल डिडक्शन वजा केल्यानंतर इन हँड नेट सॅलरी आहे 82,974
तर याआधी आपण DHS DMARचं नागपूरचं वेतन पाहिलेलं होतं. तर DMARचं नागपूरचं वेतन हे 58,000कडे जात होतं. तर DHSचं वेतन हे 53पर्यंत जात होतं. म्हणजे किती मोठा फरक आहे एम्स नागपूर, DHS नागपूर आणि GMC नागपूरमध्ये. तर हाच फरक आपल्याला सांगण्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो होतो. यानंतरचा व्हिडिओ हा ESICवर असेल. त्यामुळे सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपणास जर कोणत्या विषयाची माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्या विषयावर आम्ही व्हिडिओ बनवून आमच्या चॅनलवर अपलोड करू. धन्यवाद.